वेलकम मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण ग्रामपंचायत याबद्दल डिटेल माहिती बघणार आहोत. डिटेल माहिती बघणार आहोत म्हणजे कशी बघणार आहोत तर प्रश्नांच्या माध्यमातून आपण आजूबाजूचा एरिया कव्हर करत आणि प्रश्नांचं संपूर्ण विश्लेषण, त्यामध्ये ट्रिक, लॉजिक सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. कसे कसे प्रश्न सॉल्व्ह करतात, ज्यावेळेस तुम्हाला काही माहिती नसेल त्यावेळेस कसं प्रश्नांचं उत्तर द्यायचं, सगळ्या गोष्टी आज इथे तुम्हाला सांगणार आहे. मग मित्रांनो, इथे तुम्ही प्रश्न तर सोडवणार आहात, पण प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला एक बेसिक नॉलेज तर असायला हवं. आणि तुम्ही जर नवीन असाल तर मित्रांनो, तुम्हाला सांगते की याआधी आपण काय केलं, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था नावाने एक लेक्चर घेतलेला आहे, लेक्चर घेतलेला आहे. आणि त्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला पंचायत राज म्हणजे नेमकं काय असते, पंचायत राजमध्ये कसे दोन प्रकार पडतात, प्रामुख्याने आपण बघतो ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आहे, तसंच शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आहे. मग ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात, त्याच्यानंतर शहरी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात, या सगळ्यांचं आपण काय केलं, एक ॲनालिसिस म्हणजे एक स्ट्रक्चर बघितलं. त्याच्यानंतर मी त्या लेक्चरमध्ये काय तर ग्रामपंचायत त्याबद्दल डिटेल माहिती सांगितलेली आहे. A to Z माहिती, कलम, त्याच्यामध्ये आजूबाजूची माहिती सगळी आढावा घेत आणि प्रश्नांचा ॲनालिसिस करून तो व्हिडिओ बनवलेला आहे. म्हणून हे जर तुम्हाला प्रश्न सोडवायचे असतील तर तुम्ही आधी ते लेक्चर बघा. तसेच मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर तुमच्या माहितीसाठी आणखी सांगते की आपण या चॅनलवर विविध स्पर्धा परीक्षांशी रिलेटेड लेक्चर अपलोडेड करत असतो आणि डेली आपलं आता लेक्चर अपलोडेड होईल. बऱ्याच दिवसाच्या गॅपनंतर मी व्हिडिओ लेक्चर सुरू केले आणि मध्ये काही गॅपसुद्धा पडला, पण आता रेग्युलर आपण कंटिन्यू ठेवण्याचा प्रयत्न करू. तर बघा मित्रांनो, या चॅनलवर तुम्हाला काय तर व्हिडिओ लेक्चर भेटणार आहेत सगळ्या प्रकारचे, सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त. तसंच आपण बघतो शॉर्टमध्ये तुम्हाला डेली नॉलेज भेटणार आहे, त्यामध्ये करंटशी रिलेटेड, जीकेशी रिलेटेड व्हिडिओ अपलोडेड करत असते, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. तिथे सुद्धा तुम्हाला सॅटिस्फॅक्शन, त्याचबरोबर नॉलेजसुद्धा मिळेल. त्याच्यानंतर आपण प्लेलिस्टमध्ये पर्टिक्युलर प्लेलिस्ट तुम्ही पाहू शकता, ज्याची तुम्हाला हवी असेल त्याची, म्हणजे जे अपलोड करेल ते तसं अपडेटेड होत राहील. त्याच्यानंतर आपण बघतो की एक कम्युनिटी नावाचं सेक्शन असतो आणि त्या सेक्शनमध्ये तुम्ही या चॅनलवर गेल्यावर हे सगळे तुम्हाला सेक्शन दिसतील. त्यामध्ये व्हिडिओ, शॉर्ट्स, प्लेलिस्ट, त्याच्यानंतर कम्युनिटी. तर कम्युनिटीवर टच करा. त्याच्यानंतर आपण त्यामध्ये पोल सोडवू शकतो. पोल म्हणजे कसे तर प्रश्नांच्या स्वरूपात, प्रश्नांच्या माध्यमातून आपण काय करत असतो तर डेली समजा प्रश्न अपलोडेड करत असतो, त्यामध्ये पोल असतात, त्याच्यानंतर वोट क्वेश्चन असतात, ते तुम्ही सोडवू शकता. आणि मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टींच्या नोटिफिकेशन मिळवण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावे लागेल. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा व्हिडिओ लेक्चर शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा याचा फायदा घेता येईल. चला तर मित्रांनो, आता तुमचा जास्त वेळ न घेता प्रश्नांना सुरुवात करूया. मित्रांनो, याआधी आपण काय केलं आहे, पार्ट 1 घेतलेला आहे, म्हणजे प्रश्नांच्या स्वरूपात आपण बघतो. तो प्रश्नांसाठी पार्ट 1 आपण कंप्लीट केला आहे आणि आता आपण पार्ट 2 बघत आहे. आणि पार्ट 2मध्ये आपण बघतो, पहिला प्रश्न आहे. तर प्रश्न मित्रांनो, रिकाम जागा लोकसंख्या असणाऱ्या गावांसाठी एकत्रितपणे गट ग्रामपंचायत स्थापन करता येते. यामध्ये ऑप्शन पाहू मित्रांनो. STI प्रिलिम्स 2012चा प्रश्न आहे आणि यामध्ये आपण ऑप्शन पाहू. आता ऑप्शन 1 आहे 500, 2 आहे 500पेक्षा जास्त, 3 आहे 500पेक्षा कमी आणि 4 आहे 1000. तर मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात घ्या की STI प्रिलिम्स 2012चा प्रश्न आहे, मी तुम्हाला सांगितलं आधीच. आणि या प्रश्नामध्ये काय विचारलं आहे की लोकसंख्या असणाऱ्या गावांसाठी, म्हणजे रिकाम जागा लोकसंख्या असणाऱ्या गावांसाठी एकत्रितपणे गट ग्रामपंचायत स्थापन करता येते. मी तुम्हाला सांगितलं होतं आणि त्या लेक्चरमध्ये सुद्धा सांगितलं आहे आणि आता परत सांगते. तर मित्रांनो, सुरुवातीला मी ग्रामपंचायत स्थापनेच्या बाबत म्हणजे तुम्हाला थोडक्यात काही गोष्टी सांगणार आहे. बघा, ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार कोणाला असतो तर राज्य सरकार काय करतात, विभागीय आयुक्तांना नेमणूक म्हणजे त्यांना हा अधिकार देतात. कशाचा तर ग्रामसभा स्थापन करण्याचा अधिकार कोणास देते, राज्य सरकार, विभागीय आयुक्त आहेत त्यांना हा अधिकार देतात. कशाचा, ग्रामपंचायत स्थापन करण्याचा. आणि आपण बघतो ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी सुद्धा काही निकष आहेत. म्हणजे असं होते का की मला हे गाव आवडलं म्हणून मी इथे ग्रामपंचायत स्थापन करेल, नाही. प्रत्येक गोष्टीसाठी काही ना काही नियम असतात, अटी असतात आणि त्या अटी शर्तीनुसारच आपण एखादी गोष्टी करत असतो आणि कायद्याला धरून आपण या गोष्टी करत असतो. यामध्ये आपण बघतो मित्रांनो की ग्रामपंचायत जर आपल्याला स्थापन करायची आहे तर प्रामुख्याने ग्रामपंचायतीची जी काही संख्या असेल, म्हणजे ज्या गावाची संख्या आपल्याला पाहिजे की जिथे गावाची संख्या ही, आपण बघतो मित्रांनो की ग्रामपंचायत स्थापन करायची असेल तर पंचायत राजमध्ये सगळ्यात खालचा स्तर आहे ह्या ग्रामपंचायत, जिथे तळागाळापर्यंत तुम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकता. आणि यासाठी म्हणजे कुठलीही योजना असो ती तळागाळापर्यंत जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत लोकांचा विकास
करणे शक्य नाही. मग अशा वेळेस काय होते, समजा खूप डोंगरी भाग आहे आणि विरळ भाग आहे, परंतु अशा ठिकाणी जर विकास करायचा असेल तर त्यासाठी डोंगरी भाग आहे किंवा वाडी आहे, छोटे तांडे आहे, यांसाठी 300 किंवा 300पेक्षा जास्त असेल तर अशा ठिकाणी विशेष तरतूद करण्यात आलेली आहे ग्रामपंचायत स्थापन करण्याची. परंतु आपल्याला प्रश्न पर्टिक्युलर याबद्दल विचारला आहे की किती लोकसंख्या असलेली असेल समजा एखाद्या गावासाठी तर एकत्रितपणे आपण गट ग्रामपंचायत स्थापन करता येते. तर लक्षात ठेवा, हा 2012चा प्रश्न आहे, त्यावेळेस 500पेक्षा कमी असं सांगितलेलं आहे. परंतु आता जर आपण विचार केला मित्रांनो तर 600पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या 2 किंवा 3 गावांनी मिळून एक ग्रामपंचायत स्थापन केली जाते आणि त्या ग्रामपंचायतीला आपण गट ग्रामपंचायत असं म्हणतो. बऱ्याच मित्रांना हे सुद्धा माहीत नसेल की गट ग्रामपंचायत म्हणजे काय. तर 2 किंवा 2पेक्षा जास्त गावे एकत्रित मिळून म्हणजे त्यातील लोकसंख्या आपण पकडून जर एक ग्रामपंचायत स्थापन होत असेल तर त्याला आपण गट ग्रामपंचायत असं म्हणतो. तसंच आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, जसं स्थापन होणारी प्रत्येक ग्रामपंचायत जी आहे ती तिच्या अधिकार क्षेत्रात पाणी पुरवठा, दिवा बत्ती, रस्त्यांची बांधणी यासारख्या प्राथमिक सुविधा पुरवण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम असली पाहिजे. अशा ठिकाणी ग्रामपंचायत स्थापन होऊ शकते. म्हणून मित्रांनो इथे एक गोष्ट लक्षात घ्या, 600पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गावाच्या ठिकाणी 2-3 गावे मिळून गट ग्रामपंचायत स्थापन केली जाते. इथे 12चा प्रश्न आहे प्रिलिम्सचा, STI प्रिलिम्सचा, तर तिथे 500पेक्षा कमी असं उत्तर देण्यात आलं होतं, म्हणून तेही उत्तर एकदम बरोबर आहे. आणि आता आपण बघतो 600पेक्षा कमी असलेल्या गावासाठी 2-3 गावे मिळून गट ग्रामपंचायत स्थापन करता येते. म्हणून आपण बघतो या प्रश्नामध्ये उत्तर क्रमांक 3 500पेक्षा कमी हे याचं बरोबर उत्तर आहे. चला तर मित्रांनो आता समोरचा प्रश्न पाहू. वरचा प्रश्न मी मागच्या लेक्चरमध्ये घेतलेला आहे, ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय काय आहे म्हणून. तर तुम्हाला सांगितलं होतं मित्रांनो 18 वय आहे. आणि 18 वय काय का बरं, म्हणजे 18च का, तर इथे ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी, आणि मी तुम्हाला सांगितलं होतं ग्रामपंचायतीचा एक भाग आहे ग्रामसभा, आणि त्याबद्दल मी तुम्हाला डिटेल सांगितले आहे, पार्ट 1मध्ये तुम्ही बघून घेसाल. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्रामसभेचा सदस्य होण्यासाठी तुमचं काय असायला पाहिजे, 18+ वय. आणि कशामध्ये, महत्त्वाची गोष्ट म्हणजे मतदार यादीमध्ये, गावाच्या मतदार यादीमध्ये नाव असायला पाहिजे, तेव्हाच त्याला ग्रामसभेचा सदस्य म्हणता येईल, म्हणून लक्षात ठेवा. आणि मतदार यादीमध्ये नाव आहे म्हणजे तो कसा आहे, 18+ आहे. म्हणून इथे काय विचारलं आहे, किमान वय काय आहे. आपण मतदान कार्ड किंवा मतदान कधी करू शकतो, जेव्हा आपलं वय किती होत असते, 18. म्हणून इथे किमान वय विचारलं आहे, म्हणून प्रश्नाचं उत्तर काय होईल तर 18 हे होईल. म्हणून प्रश्नाचं उत्तर क्रमांक 1 18 हे बरोबर आहे. चला तर मित्रांनो आता समोरचा प्रश्न पाहू. समोरचा प्रश्न आहे गावाच्या विकासासंबंधी अंतिम निर्णय घेणारी सत्ता कोणती. यामध्ये प्रश्न आहे, म्हणजे ASO प्रिलिम्स 2011चा हा प्रश्न आहे, ग्रुप बीचा हा प्रश्न आहे. तर मित्रांनो बघा, ग्रामपंचायत आहे, ऑप्शन पाहू, त्यामध्ये ग्रामपंचायत, ग्रामसेवक, सरपंच, ग्रामसभा असे ऑप्शन दिलेले आहेत. तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की गावाच्या विकासासाठी अंतिम निर्णय कोण घेते, ग्रामपंचायत आहे. पण ग्रामपंचायतमधला कोणता पार्ट घेते म्हणजे आपण बघतो की ग्रामसभा ही ग्रामपंचायतीचा एक भाग आहे, आणि ग्रामसभा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, आणि ग्रामसभेबद्दल मी तुम्हाला सांगितलं आहे. आणि आता परत रिवाईज करते जेणेकरून तुमची रिव्हिजन होईल. तर बघा मित्रांनो, ग्रामसभा काय आहे तर प्रत्यक्ष लोकशाहीचं स्वरूप आहे, आणि 73व्या घटनादुरुस्तीने ग्रामसभेला घटनात्मक दर्जा प्राप्त झालेला आहे. आणि ग्रामसभेचा उद्देश काय असते तर ग्रामीण जनतेचा लोकसहभागातील जो काही प्रत्यक्ष सहभाग आहे तो वाढवणे असते. आता प्रत्यक्ष सहभाग वाढवायचा म्हणजे तो कसा वाढेल, कारण की काय होते ग्रामसभेमध्ये, मी तुम्हाला आताच सांगितलं पहिल्या प्रश्नामध्ये की ग्रामसभेमध्ये कोणाचा समावेश असतो, कोण सदस्य असतात ग्रामसभेचे म्हणत आहे मी, ग्रामपंचायतीचे नाही. या दोन्ही शब्दांमध्ये फसगत होऊ शकते, म्हणून लक्षात ठेवा मी इथे ग्रामसभेबद्दल उल्लेख करत आहे. तर मित्रांनो बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं की ग्रामसभेचा सदस्य होण्यासाठी तुम्हाला काय पाहिजे, मतदार यादीमध्ये नाव पाहिजे. आणि मतदार यादीमध्ये नाव कधी होऊ शकते, जेव्हा आपण 18+ असो आणि आपल्याकडे वोटिंग कार्ड असेल, म्हणजे मतदान कार्ड असेल, त्यावेळेस आपलं काय तर मतदार यादीमध्ये नाव असेल. आणि त्यासाठी आपण बघतो की आणि असे जे लोक असतात ज्यांचं गावाच्या मतदार यादीमध्ये नाव असते, ते आपोआप ग्रामसभेचे सदस्य होत असतात, म्हणून लक्षात ठेवा. आणि आपण बघतो याच्यामध्ये आपण गावातील जे काही प्रौढ नागरिक असतात, जे आता ज्यांच्याकडे वोटिंग कार्ड आहे, आता सगळे जे असतील ते कसे असतील ग्रामसभेमध्ये त्यांचा समावेश होईल. आता आपण ग्रामपंचायतमध्ये बघतो ते प्रामुख्याने सरपंच, उपसरपंच आणि बाकीचे सदस्य असतील ते त्यांचा समावेश होईल. परंतु ग्रामसभेला म्हणत आहे मी, ग्रामसभेला
भरपूर अधिकार असतात, त्यामध्ये ते प्रश्न विचारू शकतात. निधी किती आला, कशाला किती, कुठे काय खर्च झाला, या सगळे प्रश्नांची उत्तरे विचारण्याचा त्यांना अधिकार असतो. आणि गावाबद्दल अधिकची माहिती, त्याच्यानंतर कर कसा, टॅक्स कसा गोळा केला जातो, सगळ्या गोष्टीबद्दल ते विचारू शकतात. आणि ते त्यांच्याकडे अधिकार असतात, कारण ते ग्रामसभेचे सदस्य असतात. त्यामुळेच आपण लोकशाहीचा, मग प्रत्यक्ष लोकशाहीचे स्वरूप म्हणून काय म्हणतो, ग्रामसभेला ओळखतो किंवा म्हणतो. आणि ग्रामसभेच्या बाबतीत आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्यासुद्धा तुम्हाला सांगते की ग्रामपंचायतीचे वित्तीय वर्ष सुरू झाल्यापासून ते 2 महिन्याच्या आत पहिली ग्रामसभा घेणे बंधनकारक असते. आणि ग्रामसभा किती ग्रामसभा होत्यात, तर असा सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. तर मित्रांनो बघा, एकूण आधी काय व्हायचं, एकूण 6 ग्रामसभा व्हायच्या वर्षातून किती ग्रामसभा होतात असा प्रश्न विचारतात. तर लक्षात ठेवा, आधी एकूण 6 ग्रामसभा व्हायच्या, परंतु सध्याच्या म्हणजे परिस्थितीत आपण बघतो की वर्षातून 4 ग्रामसभा अनिवार्य आहेत. शब्द वापरला आहे, अनिवार्य आहेत असा शब्द वापरला आहे. आणि त्यामध्ये मी तुम्हाला एक महत्त्वाची आणि खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली, ती म्हणजे ग्रामपंचायतीचे वित्तीय वर्ष सुरू झाल्यापासून ते 2 महिन्याच्या आत पहिली ग्रामसभा घेणे बंधनकारक असते. आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. आता तुमच्यासाठी प्रश्न राहील मित्रांनो की ग्रामपंचायतीचे वित्तीय वर्ष कधीपासून सुरू होते. हा प्रश्न तुमच्यासाठी राहील, एक लॉजिकल आहे. विचारून बघा, प्रश्नाचे उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करा की ग्रामपंचायतीचं वित्तीय वर्ष कधी सुरू होते, हे तुम्हाला सांगायचं आहे. आता मी तुम्हाला ग्रामसभांचे दिवस सांगणार आहे की ग्रामसभा नेमक्या 4 होतात, वर्षातून 4 अनिवार्य आहेत, पण त्या कोणत्या दिवशी होतात. तर बघा मित्रांनो, किमान एका वर्षामध्ये मी किमान शब्द वापरला आहे की किमान 4 ग्रामसभा अनिवार्य असतात. आणि जे 4 दिवशी ते कोणत्या दिवशी असतात, तर बघा 1 मे महाराष्ट्र दिन आहे, त्या दिवशी ग्रामसभा घेणे अनिवार्य असते. नंतर आपण बघतो 15 ऑगस्ट आहे, 15 ऑगस्टला आपण बघतो स्वातंत्र्य दिन असते, त्या दिवशीसुद्धा ग्रामसभा घेणे अनिवार्य असते. 2 ऑक्टोबरला ग्रामसभा घेणे अनिवार्य असते, कारण गांधी जयंती असते. आणि 26 जानेवारीला आपण बघतो आपला प्रजासत्ताक दिवस असतो. तर या 4 दिवशी ग्रामसभा घेणे अनिवार्य असते. म्हणजे आपण बघतो एका वर्षामध्ये किमान म्हणजे कमीत कमी 4 ग्रामसभा घेऊ शकतो. मग जास्तीत असा तुम्हाला लॉजिकल प्रश्न विचारला तर की एका वर्षामध्ये किती ग्रामसभा तुम्ही घेऊ शकता, तर मित्रांनो तुम्ही कितीही घेऊ शकता, परंतु किमान हा शब्द विचारला असेल तर लक्षात ठेवा, किमान किती ग्रामसभा घ्यायच्या आहेत, तर 4 ग्रामसभा एका वर्षामध्ये घ्यायच्या आहेत, म्हणून लक्षात ठेवा. तर मित्रांनो, आपण प्रश्न बघत होतो, गावाच्या विकासासंबंधी अंतिम निर्णय घेणारी सत्ता कोणती आहे. तर लक्षात ठेवा, ग्रामसभा आहे. आणि ग्रामसभा ही अंतिम निर्णय घेत असते, कारण त्यामध्ये कशाचा कोणाचा समावेश होतो, तर गावातील लोकांचा समावेश होतो, म्हणजे प्रौढ जे काही मतदार असतात त्यांचा समावेश होतो, म्हणून लक्षात ठेवा. समोरचा प्रश्न पाहू मित्रांनो, ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामासाठी कोण जबाबदार असते, हा प्रश्न विचारला आहे. PSI प्रिलिम्स 2012चा प्रश्न आहे. आता यामध्ये ऑप्शन पाहू की दैनंदिन कामासाठी कोण जबाबदार असते. सरपंच आहेत का, पोलीस पाटील, त्याच्यानंतर ग्रामसेवक आणि तलाठी. तर साधारण गोष्ट आहे मित्रांनो, ग्रामसेवक हा जो आहे प्रशासकीय प्रमुख म्हणून आपण त्याची नेमणूक करतो, त्याला सरचिटणीस असं सुद्धा म्हणतात. म्हणून आपण बघतो ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाज सांभाळण्याचं काम कोणाचं असते, तर ग्रामसेवकाचं असते. म्हणून येथे ऑप्शन क्रमांक 3 याचं बरोबर उत्तर होईल. तर मित्रांनो, आता आपण ग्रामसेवक याबद्दल संपूर्ण म्हणजे डिटेल माहिती पाहू. तर बघा, ग्रामसेवकाची निवड कोण करते, तर म्हणजे नेमणूक कोण करते, तर CEO आहेत. कशाचे, जिल्हा परिषदचे CEO, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असं आपण त्यांना इंग्लिशमध्ये म्हणतो, आणि मराठीमध्ये त्यांना आपण जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी असं म्हणतो. हे त्याची नेमणूक करतात. आधी प्रश्न विचारला जायचा की ग्रामसेवकाची निवड कोण करते, तर त्यावेळेस जिल्हा निवड मंडळ असायचं. परंतु आपण बघतो आता आपण ऑनलाईन परीक्षा देत असतो, त्यावेळेस ग्रामसेवकाची त्यातून ग्रामसेवकाची निवड केली जाते. आणि आपण बघतो यामध्ये नेमणूक मी तुम्हाला सांगितलं. कार्यक्षेत्र काय असते ग्रामसेवकाचं, तर ग्रामपंचायतीचे जे काही अधिकार क्षेत्र असते तेवढं त्याचं कार्यक्षेत्र असते. आणि अपवादात्मक परिस्थिती आपण बघतो की 2 किंवा अधिक ग्रामपंचायतीसुद्धा असू शकतात. आणि तसंच मित्रांनो, तुम्हाला असा सुद्धा प्रश्न विचारू शकतात की ग्रामसेवकाची बदली करायची आहे किंवा त्याची बढती करायची आहे किंवा त्याचं निलंबन करायचं आहे, हे अधिकार कोणाला असतात, तर ते सुद्धा CEO आहेत जिल्हा परिषदेचे, त्यांनाच असतात. म्हणजेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, त्यांना बढती करण्याचे, बदली करण्याचे, तसंच निलंबन करण्याचे अधिकार असतात. कुणाच्या बाबतीत सांगत आहे मी, ग्रामसेवकाच्या बाबतीत सांगत आहे. परत रिवाईज करते जेणेकरून लक्षात राहील.
ग्रामसेवकाची बदली करायची असो किंवा बढती करायची असो, म्हणजे प्रमोशन करायचं असो किंवा निलंबन करायचं असो, हे सगळे कामं कोण करणार आहे, कोणाच्या म्हणजे निर्णयाने किंवा मतानुसार होणार आहेत, तर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, CEO असं आपण त्यांना म्हणतो, इंग्लिशमध्ये त्यांना चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असं म्हणतात, त्यांच्यानुसार ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. आता ग्रामसेवकाचा दर्जा विचारू शकतात की दर्जा कोणाच्या बरोबरीचा असतो, तर बघा मित्रांनो, ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा नोकर आहे का, तर नाही. ग्रामसेवक हा प्रशासकीय प्रमुख आहे ग्रामपंचायतीचा, म्हणजेच प्रशासकीय सचिव आपण त्याला म्हणतो, आणि त्याला पेमेंट मिळत असते सरकारकडून. आणि यामध्ये आपण बघतो की हा ग्रामपंचायतीचा नोकर नसून चिटणीस आहे. चिटणीस आहे म्हणजेच काय, प्रशासकीय प्रमुख आहे किंवा सचिव आहे, म्हणून लक्षात ठेवा. आणि महत्त्वाचं म्हणजे जिल्हा परिषदेच्या ग्रामविकास खात्याचा वर्ग 3चा सेवक असतो. कोण, ग्रामसेवक. ग्रामसेवकाची वेतन श्रेणी आपण बघितली, तर ही वेतन श्रेणी कशातून दिली जाते, तर जिल्हा निधी असते, जिल्हा निधीतून ग्रामसेवकाची वेतन श्रेणी देण्यात येते. पण हा सुद्धा प्रश्न पडू शकतो, म्हणून लक्षात ठेवा की ग्रामसेवकाची वेतन श्रेणी आहे जी जिल्हा परिषदेच्या निधीतून देण्यात येते. म्हणजे आपण 2014 पासून बघतो बरोबर, त्याच्या आधी वेगळे होती, पण आता जिल्हा निधीतून देण्यात येते. कधी, ऑगस्ट 2014 पासून. म्हणजे मित्रांनो, आत्तापर्यंत आपण ग्रामसेवकाबद्दल काय काय बघितलं की त्याची निवड कोण करते, त्याची नेमणूक कोण करते, त्याचं कार्यक्षेत्र काय आहे, त्याची बढती म्हणजे प्रमोशन कसं होते, त्याच्यानंतर बदली कोण करतो, निलंबन कोण करतो, त्याच्यानंतर त्याचा दर्जा कसा आहे, त्याची वेतन श्रेणी कुठून देण्यात येते, आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता ग्रामसेवकाचे नेमकं कार्य काय आहेत, कामं काय आहेत, ते सुद्धा आपण इथे बघणार आहोत. तर बघा, ग्रामसेवकाची काही सर्वसाधारण कामं असतात आणि काही वित्त व लेखा संबंधित कार्य असतात. आता सुरुवातीला आपण सर्वसाधारण कामं पाहू कोणकोणते आहेत ते. ग्रामसेवकाच्या सर्वसाधारण कार्यांमध्ये आपण बघतो की ग्रामपंचायत निर्णयांची अंमलबजावणी करणे, ग्रामपंचायत क्षेत्रातील पाणीपट्टी, घरपट्टी यांची वसुली करणे, गावातील जन्म, मृत्यू आणि विवाह यांची नोंद ठेवणे, ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामकाजाची जबाबदारी पार पाडणे, त्याच्यानंतर ग्रामपंचायत सभेचे कामकाज पाहणे व इतिवृत्त लिहिणे, ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारांचे हिशोब ठेवणे, ग्रामपंचायतीचे वार्षिक अहवाल जिल्हा परिषद व पंचायत समितीला सादर करणे. हा सुद्धा प्रश्न पडू शकतो मित्रांनो की ग्रामपंचायतीचे वार्षिक अहवाल ग्रामसेवक कोणाला सादर करत असतो, तर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांना सादर केला जातो. तर बघा, आणि ग्रामपंचायतीचे दप्तर सांभाळणे हे महत्त्वाचे काही सर्वसाधारण कामे आहेत जे ग्रामसेवक करत असतात. तसंच महत्त्वाची गोष्ट म्हणजे वित्त लेखा परीक्षण विषयक जे महत्त्वाचे कार्य आहेत ते सुद्धा ग्रामसेवकाचे असतात. आता ते कार्य कसे आणि पार पडतात आणि कोणकोणते कार्य आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत. तर बघा, ग्रामपंचायतीच्या वित्तीय सल्लागार या नात्याने सरपंच आणि ग्रामपंचायतीला आर्थिक बाबतीत सल्ला देणे. त्याचप्रमाणे आपण बघतो ग्रामपंचायतीच्या प्रत्येक आर्थिक व्यवहारांचा हिशोब ठेवणे, ग्रामपंचायतीचा लेखापाल या नात्याने ग्रामपंचायतीला मिळालेल्या अनुदानांचे लेखे ठेवणे, प्रत्येक आर्थिक व्यवहारांचे पूर्ण लेखापरीक्षण करणे, त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीच्या मालकीच्या सर्व मालमत्तांचे लेखापरीक्षण ठेवणे. तसंच आपण बघतो अतिशय महत्त्वाचं म्हणजे ग्रामपंचायतीच्या अधिकार क्षेत्रातील सर्व मालमत्तांची नोंद करणे, त्यावर योग्य कर बसवणे, त्याची वसुली करणे हे प्राथमिक कर्तव्य असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं कर्तव्य आहे की ग्रामपंचायतीच्या अधिकार क्षेत्रातील सर्व मालमत्तांची नोंद ठेवायची असते ग्रामसेवकाला. तसंच आपण बघतो त्याच्यावर कर बसवायचा असतो, म्हणजे टॅक्स लावायचा असतो, आणि त्याची वसुलीसुद्धा करायची असते. हे प्राथमिक कर्तव्य आहे. नंतर आपण बघतो की ग्रामपंचायतीमार्फत वितरित करण्यात आलेल्या रकमांच्या पावत्या तपासणे, ज्या काही पावत्या वगैरे असतील त्या सगळ्या तपासणी चेक करणे, त्याचं कामसुद्धा कोणाचं असते, तर ग्रामसेवकाचं असते. तसंच काही आणखी महत्त्वाची वित्तीय विषयक कार्यसुद्धा असतात, ते म्हणजे ग्रामपंचायत क्षेत्रातील विकास कामांवर झालेला खर्च तपासणे. म्हणजे आपण बघतो बऱ्याचशा विकास योजना आहेत ज्या ग्रामपंचायतीच्या मार्फत राबवल्या जातात. तुम्हाला म्हणजे इलेक्ट्रॉनिक, आपण बघतो आता डिजिटल युगामध्ये आपण जगत आहे, तर या संबंधित बऱ्याचशा योजना नवीन अपडेटेड झालेल्या आहेत. त्यासुद्धा योजना तुम्हाला परीक्षेमध्ये विचारू शकतात, करून जायच्या आहेत. त्याच्यानंतर बऱ्याचशा योजना ग्रामपंचायतीच्या मार्फत राबवल्या जातात, त्यासुद्धा योजना सगळ्या योजना करून जायच्या आहेत. तसेच मित्रांनो, तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगते की बऱ्याचशा करंटशी रिलेटेड ज्या काही योजना आहेत त्यासुद्धा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबवल्या जातात, आणि ग्रामसेवक आहे आणि सरपंच आहे यांच्या माध्यमातून त्या राबवल्या जातात. म्हणून ह्या ज्या योजना आहेत त्या योजना आपल्याला बघायच्या आहेत. त्या बऱ्याचशा योजना नवीन अपडेटेड आलेल्या आहेत. तसेच डिजिटल युगामध्ये आपण जगत आहे, त्यासुद्धा इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या स्वरूपात सुद्धा काही बऱ्याचशा योजना आहेत. अपडेटेड माहिती आहे ती तुम्हाला म्हणजे मिळवायची आहे, परीक्षेमध्ये त्यावर प्रश्न पडतात.
आणि लॉजिकल प्रश्न असतात. म्हणून जास्तीत जास्त माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा. अपडेटेड माहिती घ्या, करंटशी रिलेटेड माहिती घ्या. नवनवीन योजना आहेत, ग्रामपंचायतीशी संबंधित भरपूर योजना आहेत, त्या योजना कवर करा. योजनांच्या बाबतीत असं असते की योजना कोणती योजना विचारेल हे सांगता येत नाही, म्हणून सगळ्याच योजना एकदा लुक ओव्हर करून जा. तसेच महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण ग्रामपंचायतीच्या बाबतीत ग्रामसेवकाचे महत्त्वाचे वित्तीय कार्य बघत होतो. त्यातले महत्त्वाचे एक दोन कार्य म्हणजे राहिले होते ते कोणते आहेत तर ग्रामपंचायतीच्या आर्थिक नुकसानीबाबत पंचायत समितीला अहवाल पाठवणे. हा सुद्धा प्रश्न पडू शकतो की ग्रामपंचायतीच्या आर्थिक नुकसानीबाबत पंचायत समितीला म्हणजे ग्रामसेवक कोणाला अहवाल सादर करतो तर पंचायत समितीला अहवाल सादर करतो. हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. समोर आहे मित्रांनो की ग्रामपंचायतीला देय असलेली अनुदाने त्याच वर्षी मिळाली की नाही यावर देखरेख ठेवणे हे सुद्धा महत्त्वाचं कर्तव्य आहे ग्रामसेवकाचं. अशा प्रकारे मित्रांनो आपण ग्रामसेवकाबद्दल डिटेल माहिती बघितली. त्यामध्ये सगळ्या म्हणजे सुरुवातीला आपण निवड, नेमणूक, कार्यक्षेत्र, बदली, बढती, निलंबन, दर्जा, वेतनश्रेणी याबद्दल बघितलं आणि आता आपण त्याचे कार्यसुद्धा बघितली. त्यामध्ये सर्वसाधारण कार्य बघितले. तसंच आपण बघतो वित्तीय जे काही कार्य आहेत ते सुद्धा आपण बघितले. तसंच एक महत्त्वाचा मुद्दा राहिला होता की ग्रामसेवक आहे तर मग या ग्रामसेवकावर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते असा सुद्धा प्रश्न पडू शकतो. तर लक्षात ठेवा गटविकास अधिकारी असतो आणि गटविकास अधिकाऱ्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं आहे त्याला आपण ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर असं म्हणतो आणि त्याबद्दल मी डिटेल सांगितलं होतं. तुम्ही पार्ट 1 नाही तर ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था नावाने एक लेक्चर घेतलं आहे. ते लेक्चर डिटेलमध्ये बघा. त्याचे लिंक जे आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये मी टाकून देईल. तिथून तुम्ही टच करून त्या लिंकवर जाऊन तुम्ही ते लेक्चर बघू शकता. तर मित्रांनो आपण बघतो की मी तुम्हाला काय सांगत होती की ग्रामसेवकावर नजीकचे नियंत्रण कुणाचे असते तर ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर आहे, म्हणजेच आपण त्याला BDO असं म्हणतो किंवा महत्त्वाची गोष्ट म्हणजे मराठीमध्ये त्यांना गटविकास अधिकारी असं म्हणतात. यांचे नजीकचे नियंत्रण असते कोणावर असते ग्रामसेवकावर असते आणि त्यांच्यावर आपण बघतो की जिल्हा परिषदेचे CEO आहेत, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहे, त्यांचेसुद्धा ग्रामसेवकावर नियंत्रण असते. म्हणजे गटविकास अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ते नियंत्रण ठेवतात आणि आपण बघतो त्यांचं बढती वगैरे आहे, निलंबन आहे, हे सगळे अधिकार कोणाला आहे तर CEO आहेत जिल्हा परिषदेचे त्यांना आहेत. अशा प्रकारे आपण बघतो मित्रांनो ग्रामसेवक या एका शब्दावरून आपण पूर्ण डिटेल माहिती बघितली ग्रामसेवकाबद्दल. जेणेकरून तुमचा म्हणजे ही माहिती मी पूर्णपणे सांगितली जेणेकरून परीक्षेमध्ये कोणताही प्रश्न विचारो तो फॅक्च्युअल प्रश्न विचारो किंवा लॉजिकल प्रश्न विचारो तरीसुद्धा तुम्हाला त्याची प्रश्नांची उत्तरे नीट सुटतील जर तुम्ही हे लेक्चर नीट मनापासून ऐकत असाल तर. म्हणूनच मित्रांनो तुम्हाला लेक्चर समजत असेल, आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच लेक्चर आवडत असेल तर लाईक नक्की करा. तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींना लेक्चर शेअर करायला विसरू नका. चला तर मित्रांनो आता समोरचा प्रश्न पाहू. समोरचा प्रश्न आहे ग्रामपंचायतीमध्ये किती सभासद असू शकतात असा प्रश्न विचारला आहे. त्यामध्ये ऑप्शन पाहू 7 ते 10, 7 ते 17, 10 ते 15, 15 ते 20. तर लक्षात ठेवा मित्रांनो 7 ते 17 इतके सभासद जे आहेत ते ग्रामपंचायतीमध्ये असू शकतात. म्हणजे बघा 1500पेक्षा कमी लोकसंख्या असेल तर सदस्य संख्या किती असेल म्हणजे सभासद संख्या किती असेल 7. आता 1500मध्ये आणखी 1500 ॲड करायचे. 1501 ते 3000 असेल तर किती 9 म्हणजे 7मध्ये 2, 9मध्ये 2, मग 9मध्ये 2 मिळवल्या 11 होतं, 11मध्ये 2. अशा प्रकारे 2 सिरीज वाढवायची 7 ते 17पर्यंत जायचं आणि इकडे 1500नी सिरीज वाढवायची. म्हणजे आपण बघतो 1500पेक्षा कमी असेल तर 7 सदस्य संख्या 7, 1501 ते 3000 दरम्यान असेल तर सदस्य संख्या 9, 3001 ते 4500 दरम्यान असेल तर सदस्य संख्या किती 11, 4501 ते 6000 दरम्यान असेल तर सदस्य संख्या 13, 6001 ते 6000 म्हणजे 6001 ते 7500पर्यंत असेल तर सदस्य संख्या किती 15 आणि 7501च्या वर असतील किंवा तेवढ्या असतील तर त्याच्यासाठी सदस्य संख्या किती 17. अशा प्रकारे 7 ते 17 एवढे सदस्य ग्रामपंचायतीमध्ये असू शकतात म्हणजे सभासद असू शकतात. महत्त्वाचा प्रश्न आहे आणि खूप वेळा विचारला गेलेला आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे ग्रामपंचायतीमध्ये किती सभासद असू शकतात तर 7 ते 17 इतके सभासद असू शकतात म्हणून महत्त्वाचा प्रश्न आहे. समोर आपण बघतो ग्रामसेवकाची निवड कोण करते. मी ग्रामसेवकाबद्दल तुम्हाला डिटेल माहिती सांगितली आहे. त्यामध्ये तुम्हाला सांगितलं आहे मित्रांनो की ग्रामसेवकाची निवड कोण करत होतं. आधी जिल्हा निवड मंडळ करत होतो पण आता आपण बघतो कोण करणार आहे तर याच्यासाठी ऑनलाईन परीक्षा होते आणि
त्याच्यानंतर नेमणूक कोण करते असा जर प्रश्न असतात तर आपण जिल्हा परिषदेचे CEO आहेत, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहे, ते ग्रामसेवकाची काय करतात तर नेमणूक करतात. म्हणून महत्त्वाचा प्रश्न आहे, म्हणून लक्षात घ्या. इथे आपण बघतो की 2011चा प्रश्न आहे, त्यावेळेस त्याचं उत्तर जिल्हा निवड मंडळ हे होतं. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 याचं बरोबर उत्तर आहे. चला तर मित्रांनो, आता समोरचा प्रश्न पाहू की ASO मेन्स 2015चा प्रश्न आहे. ग्रामसभेची गणपूर्ती संख्या किती आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो, यामध्ये आपण बघतो की मी तुम्हाला सुरुवातीला काही महत्त्वाच्या फॅक्च्युअल गोष्टी आहेत त्या सांगते आणि त्यानंतर आपण प्रश्नाचं उत्तर शोधू. तर मित्रांनो, इथे बघा, लक्ष द्या की ग्रामपंचायतने विचारलं आहे, ग्रामसभा विचारलं आहे. म्हणून शब्द नीट लक्षात घ्या की ग्रामसभेची गणपूर्ती आपल्याला बघायची आहे. आणि सभेमध्ये सभासद कोण असणार आहे तर मतदार असणार आहेत, गावातील मतदार असणार आहेत. कोण? ग्रामसभेचे सभासद. मग त्यांच्या एखादी ग्रामसभा समजा भरवली तर त्याची गणपूर्ती म्हणजे त्यामध्ये किती सभासद असली तर ती ग्रामसभा गणल्या जाते. तर बघा, गणपूर्तीसाठी किती लोक लागतात किंवा किती सदस्य लागतात आपण बघतो. त्यामध्ये ग्रामसभेच्या एकूण सभासदांच्या 15% काय म्हटलं मी, ग्रामसभेच्या एकूण सभासदांच्या 15% किंवा 100 यापैकी जी कमी असेल ती संख्या. लक्षपूर्वक ऐका मित्रांनो, कमी असेल ती संख्या सांगितलेली आहे. कारण काय होते, आपण सगळं बघतो की मतदार यादीतील 15% मतदार आहे किंवा 100% मतदार यापैकी, आणि पुढचा शब्द वाचतच नाही. मग अशा वेळेस काय होते, कमी आणि जास्त यामध्ये आपली फसगत होते आणि आपला मार्क काय होतो, चालला जातो. म्हणून महत्त्वाची गोष्ट आहे की मतदार यादीतील 15% मतदार किंवा 100 मतदार यापैकी जी संख्या कमी असेल ती संख्या म्हणजे ती संख्या ग्रामसभेच्या गणपूर्तीसाठी ग्राह्य धरली जाते. म्हणून महत्त्वाची गोष्ट आहे. आता इथे मित्रांनो, मी तुम्हाला फॅक्च्युअल गोष्ट आहे ती सांगितली. आणि स्टेटमेंटमध्ये आपण बघतो तर ते पहिलं स्टेटमेंट आपल्याला पाहायला मिळते इथे. आणि आपण बघतो आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे की स्टेटमेंट 1 मध्ये काय सांगितलं आहे, मतदार यादीतील 15% मतदार किंवा 100 मतदार यापैकी जी संख्या कमी असेल ती सांगितलेली आहे. म्हणजे आपल्याला प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. प्रश्नाचं उत्तर काय होईल तर 1 होईल. आता समोरचा प्रश्न पाहू मित्रांनो. समोरचा प्रश्न आहे, सरपंच निवडी संदर्भात निर्माण झालेल्या वादावर जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निर्णयाविरुद्ध कोणाकडे आणि किती दिवसाच्या आत अपील करता येते असा प्रश्न विचारलेला आहे. ASO मेन्स 2019चा प्रश्न आहे आणि खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. इथे प्रश्नामध्ये सरपंच पदाबद्दल वाद विचारलेले आहेत आणि वादाची अपील कोणाकडे करता असा प्रश्न विचारला आहे. परंतु त्याआधी आपण काय करू, सरपंच आणि उपसरपंचाची ची निवडणूक कशी होते ते समजून घेऊ. त्याच्यानंतर अशा वेळेस वाद झाल्यास तो कुठे जातो, काय जातं ते सुद्धा समजून घेऊ. सुरुवातीला बेसिक गोष्टीपासून सुरुवात करू मित्रांनो. माझी प्रत्येक गोष्ट समोरची ते लक्षपूर्वक ऐका. एक माइंड मॅप बनवा आणि ऐका आणि माइंड मॅप बनवा, म्हणजे तुमच्या लवकर लक्षात राहील. जसं मी सांगते, म्हणजे मी बेसिक गोष्टीपासून सुरुवात करते. आता मला सांगा, ग्रामपंचायतबद्दल आपण बघत आहोत. तर ग्रामपंचायत आहे, त्या ग्रामपंचायतीमध्ये मी तुम्हाला सांगेल, अध्यक्ष जे कोण असतात त्यांना आपण सरपंच असं म्हणतो, उपाध्यक्ष असतात त्यांना उपसरपंच असं म्हणतो. मी तुम्हाला हे सुद्धा सांगितलं आहे, सरपंच हे पद नेहमी आरक्षित असते, म्हणजे आरक्षित असते, आरक्षण या गटामध्ये मोडते. तर उपसरपंच हे पद कधीच आरक्षित नसते. हे प्रश्न विचारले गेले आहे म्हणून मी रिपीट करत आहे. आता आपल्याला बघायचं आहे सरपंच आणि उपसरपंच यांची नेमणूक कशी होते. तर बघा, यामध्ये सरपंच आणि उपसरपंच यांची निवडणूक होत असते. यासाठी काय होते, निवडणूक झाल्यानंतर काय करतात, जिल्हाधिकारी ग्रामपंचायतीची पहिली सभा बोलवतात. कोण बोलवतात? जिल्हाधिकारी ग्रामपंचायतीची पहिली सभा बोलावतात. आणि मग ते एक तर ते स्वतः सभेला हजर राहतील किंवा ते एखाद्या प्राधिकृत म्हणजे जो काही अधिकारी असेल, म्हणजे प्राधिकृत केलेला अधिकारी असं म्हणतात, म्हणजे त्या प्रांतामधला, मग तो तहसीलदारसुद्धा असू शकते किंवा त्यांच्या हाताखालील जे लोक असतील, म्हणजे लोकांपैकी पर्टिक्युलरली आपण एखादा अधिकारी पकडू, अधिकारी असो, त्यांनी प्राधिकृत केलेला अधिकारी असं आपल्याला म्हणता येते. तो अधिकारी असेल त्यांची नेमणूक करतात, म्हणजे स्वतः हजर राहतील किंवा एखाद्या अधिकाऱ्याची नेमणूक करतील. अशा प्रकारे काय करतात तर जिल्हाधिकारी सभा बोलवतात. आणि या सभेमध्ये जे काही उपस्थित सभासद असतील, म्हणजे निवडून आलेले जे काही सभासद असतील, त्यांच्यापैकी एकाचे सरपंच आणि उपसरपंच अशी निवड केली जाते. मग यासाठी काय करतात तर मग जे सभासद असतात ते सभासदच काय करतात, त्यांना निर्वाचित करतात, म्हणजे निवड करतात त्याच्या सदस्य म्हणून. जे सदस्य
निवडणुकीत निवडून आलेले आहेत त्यापैकी एकाची सरपंच आणि एकाची उपसरपंच अशी नेमणूक करतात. मग याच्यासाठी जर समान मतं पडली, समजा सरपंचाला पडली आणि उपसरपंचाला पडली, मग अशा वेळेस काय होते, अध्यक्षांसमोर जे काही सभेचे अध्यक्ष असतात त्यांच्यासमोर चिठ्ठ्या टाकून निर्णय घेतला जातो. आणि आपण बघतो ग्रामपंचायत सदस्यांची जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आहे, तसंच त्यांच्या उपसमिती आहे, यापैकी कोणत्याही ठिकाणी प्रमुखपदी निवड झालेली असल्यास अशी व्यक्ती सरपंच आणि उपसरपंच म्हणून निवडून येण्यास पात्र नसते. मी काय सांगितलं की ग्रामपंचायत सदस्याची जर समजा त्या ग्रामपंचायत सदस्य असतात, त्या ग्रामपंचायत सदस्यांपैकी त्यांची जर जिल्हा लेवल आहे, म्हणजे जिल्हा परिषदवर किंवा पंचायत समितीवर आहे किंवा त्याच्या उपसमिती आहे, त्यांच्यापैकी कोणत्याही एका ठिकाणी जर त्यांची निवड झालेली असेल तर अशी व्यक्ती सरपंच किंवा उपसरपंच निवडून येण्यास पात्र नसते. म्हणजे काय असते, अपात्र असते. पात्र नसते म्हटलं मी, म्हणजेच काय, अपात्र असते. म्हणजे दोन्ही गोष्टी तुम्हाला विचारू शकतात, असं घुमून फिरून सुद्धा विचारू शकतात, म्हणून शब्दांकडे नीट लक्ष द्या. म्हणजे मित्रांनो, इथे मी तुम्हाला प्रोसेस काय सांगितली की सरपंच आणि उपसरपंच यांची निवड कशी होती, ही प्रोसेस मी तुम्हाला समजून सांगितली. मग आता असं झालं की सरपंच आणि उपसरपंच यांच्याबद्दल काय झाले, वाद झाले की आम्हाला ही चिठ्ठ्या टाकून आवडलंच नाही किंवा वेगळ्या पद्धतीचा वाद झाला किंवा असं. मग त्याच्यासाठी काय असते, तर आपण अपील करू शकतो. अपील कोणाकडे करू शकतो हेच आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. मग अपील कोणाकडे आणि त्याच्यानंतर आणखी कोणाकडे करू शकतो असं सुद्धा विचारलेलं आहे. म्हणजे मित्रांनो, प्रश्नामध्ये आपल्याला विचारलं आहे, सरपंच निवडीसंदर्भात निर्माण झालेल्या वादावर जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निर्णयाविरोधात कोणाकडे किती दिवसाच्या आत अपील करता येते. तर बघा मित्रांनो, सरपंच आणि उपसरपंचाच्या बाबतीत निवडणुकीच्या बाबतीत वाद झाला तर 15 दिवसाच्या आत जिल्हाधिकाऱ्याकडे दाद मागता येते. आणि जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा आणि जिल्हा अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात सुद्धा आपल्याला अपील करायची असले तर 15 दिवसांच्या आत, किती दिवसांच्या आत, 15 दिवसांच्या आत विभागीय आयुक्त आहेत त्यांच्याकडे अपील करता येते. आणि अशा प्रकारे आपल्याला प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे की सुरुवातीला आपण कोणाकडे अपील करू, जिल्हाधिकारी यांच्याकडे करू. आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात कोणाकडे करू, तर विभागीय आयुक्त आहेत त्यांच्याकडे आपण अपील करू. म्हणजे तुम्हाला प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. आणि इथे आपण ऑप्शनमध्ये 3 बघतो, विभागीय आयुक्तांकडे 15 दिवसाच्या आत अपील करता येते. कोणाच्या विरोधात, जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात. आणि आपण बघतो मित्रांनो की हे जे विभागीय आयुक्त आहेत ते काय करतात, त्यांचा जो निर्णय देतात तो कसा असतो, अंतिम निर्णय असतो. म्हणून हा सुद्धा प्रश्न पडलेला आहे की विभागीय आयुक्तांनी दिलेला निर्णय कसा असतो, तर अंतिम असतो. म्हणून महत्त्वाची गोष्ट आहे. तसंच आपण बघतो मित्रांनो, जिल्हाधिकारी आहेत किंवा विभागीय आयुक्त आहेत, यांना आपला निर्णय जे काही निर्णय देतील ते प्रत्येकी, म्हणजे जिल्हाधिकाऱ्याला सुद्धा आणि विभागीय आयुक्तांना सुद्धा 60 दिवसाच्या आतच द्यावा लागतो. अशा नियम आणि अटी शर्ती आहेत. म्हणून महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यासुद्धा मी तुम्हाला सांगितल्या. म्हणजे अशा प्रकारे मित्रांनो, तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. आणि प्रश्न समजला असेल, उत्तर समजलं असेल, त्याची ॲनालिसिस समजलं असेल असं मी आशा करते. आणि मित्रांनो, ज्यांच्यासाठी या गोष्टी सगळ्या नवीन असतात त्यांनी काय करायचं, परत लेक्चर बघायचं. एकदा बघितल्यानं तुमचं लेक्चर तुम्हाला लक्षात येईल असं होत नाही. ते रिपीट बघायचं. त्यामुळे म्हणजे ज्या गोष्टी आहेत ते जास्त वेळा कानावर पडतात. शक्य झाल्यास मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल आणि तुम्हाला जड होत असेल या गोष्टी, तर कुठेतरी एक माइंड मॅप बनवा किंवा लिहून ठेवा, ज्यामुळे तुम्हाला नोट्स बनवण्यात सुद्धा नोट्ससुद्धा तुमच्या कामी पडतील. चला तर मित्रांनो, आता समोरचा प्रश्न पाहू. पुढचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, तो आहे म्हणजे ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची साधने कोणती आहे. एसओ मेन्स 2013चा प्रश्न आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामध्ये ऑप्शन पाहू. घरपट्टी, पाणीपट्टी आणि यात्रा यातून मिळणारा कर. गावातून गोळा केलेल्या जमीन महसुलातील 30% वाटा त्यांना मिळतो. विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासन ग्रामपंचायतीस अनुदान देते. आणि वरीलपैकी सर्व. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. कारण काय मित्रांनो, तर बघा, घरपट्टी, पाणीपट्टी आहे, यात्रा कर आहे, यातून ग्रामपंचायतीला काय भेटत असते, कर भेटत असते. म्हणजेच काय, तर टॅक्स भेटत असते. त्याच्यानंतर आपण बघतो गावातून गोळा केलेल्या ज्या काही जमीन महसूल आहे त्यातला सुद्धा 30% वाटा ग्रामपंचायतींना मिळत असतो. तसंच आपण बघतो मित्रांनो, राज्य शासन बऱ्याचशा योजना आणि अनुदानाच्या स्वरूपात ग्रामपंचायतीला काही निधी पुरवत असतो.
म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपण विचारात घेतल्या तर हे सगळे काय आहेत तर ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाचे सोर्स आहेत. तर मित्रांनो काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यासुद्धा मी तुम्हाला इथे सांगणार आहे. तर बघा, ग्रामपंचायतीला कर्ज कोण मंजूर करते तर कर्ज मंजूर करण्याचं काम जे असतं ना ते जिल्हा परिषदेचं असते. मग ग्रामपंचायतीला अनुदान कोण मंजूर करते तर अनुदान मंजूर करण्याचं काम हे जे कोणाचं असते तर पंचायत समितीचं असते. मग आता आपण बघतो की आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ग्रामपंचायतीची तपासणी करण्याचे अधिकार कोणाला असतात तर महसूल आयुक्त असतात. त्यांना ग्रामपंचायतीची तपासणी करण्याचे अधिकार असतात. ह्या महत्त्वाच्या काही गोष्टी होत्या त्यासुद्धा मी तुम्हाला सांगितल्या. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणते विधान ग्रामसभेला लागू होत नाही? एसओ मेन्स 2013चा हा प्रश्न आहे. आता प्रश्न पाहू मित्रांनो, म्हणजे प्रश्न बघितला आपण, आता एक एक स्टेटमेंट पाहू. कोणत्या गोष्टी ग्रामसभेला लागू होत नाही? ग्रामसभेच्या बाबतीत प्रश्न विचारला आहे. गावातील सर्व प्रौढ नागरिक ग्रामसभेचे सदस्य असतात. तर मित्रांनो मी तुम्हाला इथेच आपल्याला प्रश्नाचं उत्तर मिळते की गावातील सर्व प्रौढ नागरिक ग्रामसभेचे सदस्य असतात का? नाही. ज्यांचं मतदार यादीमध्ये नाव आहे ते काय असतात तर ग्रामसभेचे सदस्य असतात. म्हणून पहिलं स्टेटमेंट लागू होत नाही. दुसरं स्टेटमेंट पाहू. ग्रामसभेच्या बैठकीचे अध्यक्षस्थान सरपंच भूषवतात. हे स्टेटमेंट बरोबर आहे. पुढे आपण बघतो सरपंचाच्या अनुपस्थितीत उपसरपंच अध्यक्षस्थान भूषवतात. हे सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. आणि सरपंच हे सरपंच यांच्या अनुपस्थितीत ग्रामसेवक ग्रामसभेचे अध्यक्षस्थान भूषवतात. तर हे स्टेटमेंटसुद्धा मित्रांनो कसं आहे तर चुकीचं आहे. म्हणजे मित्रांनो इथे आपल्याला कोणते स्टेटमेंट लागू होत नाही असा प्रश्न विचारला आहे. तर 1 आणि 4 हे स्टेटमेंट लागू होत नाही. पण तसं त्यांनी डबल ऑप्शन दिलेले नाहीत. मग हा प्रश्न काय झालेला आहे हॅशटॅग झालेला आहे. कारण चौथा ऑप्शन का बरोबर नाही? सरपंच उपसरपंच यांच्या अनुपस्थित ग्रामसेवक ग्रामसभेचे अध्यक्षस्थान भूषवतात. तर ग्रामसेवक अध्यक्षस्थान कधीच भूषवत नाहीत. तर ज्येष्ठ नागरिक असतील किंवा हे जे असतात ते ग्रामसभेचे अध्यक्षस्थान भूषवतात. जेव्हा सरपंच आणि उपसरपंच हे कसे असतात अनुपस्थित असतात तर ग्रामसभेतील जे काही ज्येष्ठ नागरिक असतील ते त्याचे अध्यक्षस्थान भूषवत असतात. आणि मित्रांनो या प्रश्नामध्ये हा प्रश्न हॅशटॅग झालेला आहे. म्हणजे प्रश्नाचं उत्तर कसं झालं आहे अनुत्तरित झालं आहे. कारण की 2 ऑप्शन आपल्याला इथे मिळालेले आहे. पहिलंसुद्धा बरोबर नाही. कारण काय तर गावातील सर्व प्रौढ नागरिक सांगितले आहे. सर्व प्रौढ नागरिक असतात काय? नाही. कोण असतात तर ज्यांचं मतदार यादीमध्ये नाव आहे असे जे असतात ते काय असतात तर ग्रामसभेचे सदस्य असतात. आता पुढचा प्रश्न पाहू मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे प्रत्येक पंचायत मुदतपूर्व विसर्जित न केली गेल्यास रिकाम जागा 5 वर्षापर्यंत कार्यरत राहू शकते. 73व्या घटना दुरुस्तीनुसार याचं उत्तर आपल्याला सांगायचं आहे. एसओमेस 2013ला हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर मित्रांनो आपण ग्रामपंचायतीच्या निवडणुकीबद्दल बघितलं तर स्थापित जी काही ग्रामपंचायती असते तिचं 5 वर्षाची मुदत संपण्यापूर्वीच काय असतात तर पुढच्या निवडणुका घेण्यात येतात. आणि तोपर्यंत वाटल्यास म्हणजे सरपंच आणि उपसरपंच ते त्यांचं कार्य करत राहतात किंवा ते कार्यरत राहतात. एक प्रभावी किंवा कार्यकारी म्हणून त्यांचं कार्य चालूच असते जोपर्यंत नवीन सरपंच आणि उपसरपंच येत नाहीत तोपर्यंत. परंतु आपण बघतो की मुदतपूर्वीच समजा एखाद्या ग्रामपंचायतीचं विसर्जन झालं 5 वर्षाची मुदत आहे तरीसुद्धा त्याच्या आधीच त्याचं विसर्जन झालं तर विसर्जनाच्या दिनांकापासून 6 महिन्याच्या आत काय असते तर ग्रामपंचायतीची निवडणूक घेणे बंधनकारक असते. परंतु ह्या अटी केव्हा लागू पडतील? समजा जर असं असलं तर एखाद्या ग्रामपंचायतीचं काय झालं मुदतपूर्व विसर्जन झालं म्हणजे 5 वर्षाच्या आधीच त्याचं विसर्जन झालेलं आहे. मग अशा ग्रामपंचायतीचा उर्वरित कालावधी असेल तर उर्वरित कालावधीसाठी निवडणुका घेतल्या जातात आणि परत मग जो कालावधी राहिला असेल त्यासाठी सरपंच आणि उपसरपंचाची निवड केली जाते. परंतु आपण बघतो की उर्वरित जो काही कालावधी असेल तो 6 महिन्यापेक्षा जर कमी असेल म्हणजे अटी शर्ती आहेत ह्या की उर्वरित कालावधी 5 महिन्यापेक्षा कमी असेल तर ग्रामपंचायतीची लगेच निवडणूक घेणे आवश्यक नसते. काय म्हटलं मी की पोटनिवडणुका जर घेत असेल पोटनिवडणुकांमध्ये उर्वरित कालावधीसाठी सरपंच आणि उपसरपंच जी निवडून येते ते कार्यरत राहतात. परंतु तोच जर कालावधी 6 महिन्यापेक्षा कमी असेल तर अशा वेळेस निवडणूक किंवा पोटनिवडणूक घेण्याची गरज नसते. म्हणजे मित्रांनो इथे मी तुम्हाला ग्रामपंचायतीची जे काही निवडणूक आहे त्याच्या आजूबाजूच्या महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या. आता प्रश्नाकडे वळूया. प्रश्नामध्ये काय विचारलं आहे की प्रत्येक पंचायत मुदतपूर्व विसर्जित न केली गेल्यास रिकाम जागा 5 वर्षापर्यंत कार्यरत राहू शकते. म्हणजे सांगितलेलं आहे तर कधीपासून कार्यरत राहू शकते? तिच्या पहिल्या बैठकीच्या
जी काही तारीख असते, ठरलेली तारीख असते, त्या तारखेपासून ती 5 वर्षापर्यंत कार्यरत राहू शकते. म्हणून महत्त्वाची गोष्ट आहे तिच्या पहिल्या बैठकीच्या ठरलेल्या तारखेपासून. आणि हे स्टेटमेंट आपल्याला पहिल्याच याच्यात मिळते. आपण स्टेटमेंट जर बघितलं तर त्याच्यामध्ये पहिलं स्टेटमेंट आहे, म्हणून आपल्याला प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. म्हणून मित्रांनो इथे ऑप्शन क्रमांक 1 हे याचं बरोबर उत्तर होईल. आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे की सर्वसाधारणपणे मी तुम्हाला इथे सांगितलं की प्रत्येक ग्रामपंचायतीचा कालावधी 5 वर्षाचा असतो आपण बघतो. आणि हा जो कालावधी आहे ग्रामपंचायतीच्या पहिल्या सभेपासून गृहीत धरला जातो, म्हणजे त्या तारखेपासून आपण गृहीत धरतो, हे तर मी तुम्हाला सांगितलं. परंतु अपवादात्मक परिस्थिती, काय म्हटलं मी, अपवादात्मक परिस्थिती आहे, तर हा कालावधी कमी जास्त करण्याचा जो अधिकार आहे तो कोणाला असणार आहे, तर राज्य शासनाला असतो. काय म्हटलं, अपवादात्मक परिस्थितीमध्ये हा कालावधी 5 वर्षाचा कालावधी कमी जास्त करण्याचा अधिकार कोणाला आहे, तर राज्य सरकार यांना असतो. म्हणून महत्त्वाची गोष्ट आहे. तर मित्रांनो समोरचा प्रश्न पाहू. ग्रामपंचायतीच्या अनुदानास मान्यता कोण देते? तर मी तुम्हाला मध्येच सांगितलेलं आहे या लेक्चरच्या की ग्रामपंचायतीला अनुदान देण्याचं काम अनुदानाला मान्यता देण्याचं काम कोण करत असते, तर पंचायत समिती करत असते. कर्ज मंजूर करण्याचं काम जे असते ते जिल्हा परिषदेचं असते. म्हणून महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तर इथे प्रश्न काय विचारला आहे, तर अनुदानास मान्यता कोण देते, तर ऑप्शन क्रमांक 3 पंचायत समिती हे ग्रामपंचायतीच्या अनुदानास मान्यता देत असते. पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे की महाराष्ट्रात पहिली ग्रामपंचायत सुरू करणारा गाव कोणतं आहे? STI प्रिलिम्स 2011चा प्रश्न आहे. त्यामध्ये ऑप्शन आहेत हिंगोली, टेंभुली, चाफळ आणि मलकापूर. परंतु या प्रश्नाचं उत्तर मी देणार नाही. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सर्वांना कमेंट्समध्ये सांगायचं आहे. आणि त्याच्यासोबतच आता नवीनच्या जे काही ग्रामपंचायत संबंधित महत्त्वाच्या योजना आहेत किंवा बरेचसे प्रोग्राम झालेले आहे इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या, म्हणजे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात बरेचसे जे काही योजना आहेत किंवा अपडेटेड माहिती आहे ते सुद्धा सांगण्याचा कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. म्हणजे याच्या आजूबाजूची उत्तरं म्हणजे तुम्ही जेव्हा कमेंट करता किंवा सर्च करता त्या गोष्टी अधिक 2-4 लोकांना शेअर करतात, त्यामुळे काय होते अधिकाधिक लोकांपर्यंत ह्या गोष्टी पोहोचतात. त्यामुळे बऱ्याच वेळा आपण चुकीचं आहो का बरोबर आहो का या गोष्टीचा सुद्धा आपल्याला आढावा येतो आणि आपल्या नॉलेजमध्ये सुद्धा इम्प्रूव्हमेंट होते. म्हणून कमेंट करण्याचा प्रयत्न करा. अशा प्रकारे काही महत्त्वाचे प्रश्न इथे घेतले मित्रांनो. आता आपण असे म्हणजे 2-4 भाग होतील याचे, म्हणजे पूर्ण ग्रामपंचायत आपण इतकं डिटेल जर ॲनालिसिस आणि लेक्चर घेतलं तर. आता आपला भाग 2 इथे कंप्लीट झालेला आहे. आता समोरचा भाग आपण लवकरच अपलोड करू. तर मित्रांनो तुम्हाला लेक्चर कसं वाटलं हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन लेक्चरसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. भेटूया समोरील भागात.